नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत नेक्स्ट थेरम. बघा, मॅट्रिक्सचा थेरम आहे. काय सांगतो थेरम की इफ ए अँड बी आर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, देन पहिलं काय प्रूव्ह करायचं आपल्याला की बघा ए आणि बी जर नॉन सिंग्युलर असेल तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ए इंटू बी पण नॉन सिंग्युलर राहतं. हे पहिलं झालं प्रूव्ह. दुसरं आहे ए बी इनवर्स इक्वल टू काय राहतो की बी इनवर्स ए इनवर्स, हे प्रूव्ह करायचं आहे. आणि तिसरं प्रूव्ह करायचं आहे की ए इंटू बी असेल आणि त्याचा आपल्याला ऍडजॉइंट घ्यायचं असेल तर ए ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, म्हणजे सेम इनवर्स सारखं आहे की ए बी इनवर्स म्हणजे काय, पहिलं बी इनवर्स ए इनवर्स. तसंच सेम ऍडजॉइंट मध्ये आहे की ऍडजॉइंट ऑफ ए बी इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ बी आणि ऍडजॉइंट ऑफ ए. तर बघा आपण पहिलं प्रूव्ह करूया की पहिलं प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे गिवन काय आहे. बघा गिवन काय, ए अँड बी आर नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. काय, नॉन सिंगुलर मॅट्रिसेस ऑफ सेम ऑर्डर. ठीक आहे, हे गिवन आहे आपल्याला. आता हे जर गिवन असेल, आपल्याला माहिती की नॉन सिंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय की बघा पहिलं ए आणि बी नॉन सिंगुलर म्हणजे काय की ए इज नॉट डिटरमिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. दॅट मीन्स ए इज नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. दुसरं आहे की बी पण काय तुमच्याकडे नॉन सिंगुलर आहे पण त्याचा पण डिटरमिनंट किती असेल, नॉट इक्वल टू 0. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय की ए बी नॉन सिंगुलर प्रूव्ह करायचंय. म्हणजेच काय, मग आपला क्लेम म्हणजेच काय, प्रूव्ह करणे. काय प्रूव्ह करायचं आपल्याला, ए बी इज अ नॉन सिंगुलर. ठीक आहे, त्याचा मिनिंग काय होतो की ए बी चा जर डिटरमिनंट घेतला तर किती यायला पाहिजे आपल्याकडे, नॉट इक्वल टू 0. तर इथं बघा डिटरमिनंट घेतो, डिटरमिनंट ऑफ ए इंटू बी इक्वल टू. आता मला याचा डिटरमिनंट किती यायला पाहिजे, नॉट इक्वल टू 0. तर मी आता याचा डिटरमिनंट सेपरेट करतो की डिटरमिनंट ऑफ ए इंटू डिटरमिनंट ऑफ बी. काय झालं, डिटरमिनंट ऑफ ए बी इक्वल टू डिटरमिनंट ऑफ ए इंटू डिटरमिनंट ऑफ बी. आता आपल्याला माहिती आहे काय की याचा डिटरमिनंट किती आहे, नॉट इक्वल टू 0 आहे याचा, आणि बी चा पण किती आहे, नॉट इक्वल टू 0. जर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0 येईल. आपली प्रॉपर्टी काय सांगते, जर डिटरमिनंट 0 आला म्हणजे एखाद्या दोन संख्येचा गुणाकार जर 0 आला तर त्यातली एक तरी संख्या आपल्याला काय पाहिजे, 0 पाहिजे. किंवा दोन संख्येचा गुणाकार जर नॉट इक्वल टू 0 आला तर त्याचा मीनिंग होतो की दोन्ही संख्या काय पाहिजे आपल्याला, नॉट इक्वल टू 0 पाहिजे. मग आला इथून काय, याचा डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0 आहे आणि बी चा पण किती आहे, नॉट इक्वल टू 0. का, कारण ए आणि बी कसे आपल्याकडे नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. मग आपल्याकडे टोटली ए आणि बी चा मल्टिप्लिकेशन डिटरमिनंट किती आला, नॉट इक्वल टू 0. आणि ज्याचा डिटरमिनंट नॉट इक्वल टू 0 आला तो काय तो नॉन सिंगुलर. ए बी इज अ नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. ठीक आहे, हा झाला पहिला प्रूफ. काहीच नाही केलं, फक्त डिटरमिनंट एकत्र घेतलं. आपली प्रॉपर्टी सांगते डिटरमिनंट आपण सेपरेट करू शकतो दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन मध्ये. आणि मल्टिप्लिकेशन सेपरेट केल्यामुळे आपल्याला माहिती आहे की दोघांचा डिटरमिनंट किती आहे, नॉट इक्वल टू 0 आहे. मग आपण इथं आलं ए बी चा डिटरमिनंट जो आहे तो कसा आहे, नॉट इक्वल टू 0. आता आपल्याला दुसरा प्रूफ करायचा आहे बघा, सेकंड. आपल्याला हे माहिती आहे की ए आणि बी काय तुमच्याकडे नॉन सिंगुलर आहे. ठीक आहे, ए आणि बी आपलं हे गिवनच आहे. ए डिटरमिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 आणि डिटरमिनंट ऑफ बी नॉट इक्वल टू 0 हे गिवनच आहे. आता आपल्याला दुसरा प्रूफ करायचा आहे बी. काय करायचं आहे की ए बी चा जर मी इनवर्स घेतला, ए बी चा जर इनवर्स घेतला तर तुमचं काय येतं की बी इनवर्स इंटू ए इनवर्स. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, आता हे इनवर्स म्हणजे कायचा मीनिंग काय झाला की ए बी चा जो इनवर्स आहे तो बी इनवर्स इंटू ए इनवर्स आहे. म्हणजे जर मी एक संख्या घेतली इथं बघा, रफली सांगतो की ए चा इनवर्स काय, सपोज मी असं म्हटलो की बी इज अ इनवर्स ऑफ ए. त्याचा मीनिंग काय झाला की ए इंटू बी इक्वल टू काय आला पाहिजे, आयडेंटिटी. काय आला पाहिजे, आयडेंटिटी. तर आपण म्हणू शकतो की बी जो आहे ए चा इनवर्स आहे. इथं पण काय की या ए बी चा इनवर्स कोण आहे, हा त्याचा मीनिंग काय होतो की ए बी चा आणि याचा मल्टिप्लिकेशन किती आला पाहिजे आपल्याला आन्सर मध्ये, आयडेंटिटी आला पाहिजे. तसंच आपण म्हणलो की सी हा ए चा इनवर्स आहे. त्याचा मीनिंग काय होतो की ए आणि सी चं जर मल्टिप्लिकेशन केलं मी तर माझा आन्सर किती आला पाहिजे, आयडेंटिटी आला पाहिजे. तसंच आहे की मला ए बी चा इनवर्स काढायचा आहे. याचा मीनिंग काय की ए बी चा इनवर्स हा आहे. तर मला काय प्रूफ करावं लागेल की ए बी चं आणि याचं मल्टिप्लिकेशन किती आला पाहिजे, आयडेंटिटी आला पाहिजे. तरच मी म्हणू शकतो की ए बी चं इनवर्स एवढं येतं. ठीक आहे, मग इथं कसं येईल बघा. आता काय तुमच्याकडे की मला हे काय करावं लागणार, आता ए बी
आणि बी इनव्हर्स ए इनव्हर्स यांचं आन्सर किती आणायचं आपल्याला, आयडेंटिटी आणायचं. तर मी म्हणू शकतो की ए बी चं इनव्हर्स हा आहे, जसं की ए चं बी काय इनव्हर्स आहे. म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन मध्ये बघा काय ना, आता हे ए बी इंटू बी इनव्हर्स ए. मी काय करतो आता मल्टिप्लिकेशन मध्ये चालतो असोसिएटिव्ह लॉ. तर काय तुमच्याकडे ह्या दोघं मी सेपरेट घेतो. काय ना बी आणि बी इनव्हर्स ए बाजूला ठेवला इंटू बी आणि बी इनव्हर्स एकत्र आणलं आणि बाहेर काय आला ए इनव्हर्स. हे करू शकतो. आणि आपल्याला हे माहित आहे की ए इंटू ए इनव्हर्स किती येतो आन्सर, आयडेंटिटी. जसं की बी इंटू बी इनव्हर्स किती यायला पाहिजे, आयडेंटिटी. मग बी इंटू बी इनव्हर्स ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे बघा, ए इंटू हे किती आला बी इंटू बी इनव्हर्स आयडेंटिटी इंटू ए इनव्हर्स. बघा या बी इंटू बी इनव्हर्स ची व्हॅल्यू किती पुट केली मी, आयडेंटिटी. दुसरं आहे आता आयडेंटिटीने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. जसं की 1 ने जर कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडतो का, नाही. तसंच आहे 1 म्हणजे मॅट्रिक्स मध्ये आयडेंटिटी. मग आयडेंटिटी जर मल्टिप्लाय केला याला काही फरक पडत नाही. तर मग काय ए इंटू ए इनव्हर्स. तर काय तुमच्याकडे इथं ए इंटू ए इनव्हर्स म्हणजे कोण, आयडेंटिटी. मग काय आलं तुमच्याकडे ए बी इंटू बी इनव्हर्स ए इनव्हर्स इक्वल टू काय आला, आयडेंटिटी. याचा मिनिंग काय झाला की हा जो ए बी आहे हा बी इनव्हर्स ए इनव्हर्स हा ए बी चा इनव्हर्स आहे. म्हणजे या दोघांचा गुणाकार किती आला, आयडेंटिटी आला. आपल्या दोन्ही साईडनी प्रूफ करावं लागेल. बघा याला जर मी इक्वेशन नंबर 1 म्हटलो, आता आपण काय करूया हे पहिलं, जसं की आपण काय म्हणतो ए बी इंटू आयडेंटिटी. असं बी प्रूफ करावं लागतं की बी इंटू ए उलटा बी आयडेंटिटी आला पाहिजे. असं नाही की एका साईडनी आयडेंटिटी आला पाहिजे. की आता काय करावं लागेल आपल्याला उलट्या साईड. म्हणजे पहिलं कोण घ्यावं लागेल इथं बी इनव्हर्स इंटू ए इनव्हर्स. आता कोणाबरोबर मल्टिप्लाय करायचं आपल्याला, ए बी बरोबर. काय उलटं केलं मी आता. पहिला कोणती संख्या घेतली बी इनव्हर्स ए इनव्हर्स नंतर कोण ए बी. याचा पण आन्सर जर आयडेंटिटी येत असेल तर आपण म्हणू शकतो की ए बी चा इनव्हर्स कोण आहे, बी इनव्हर्स ए इनव्हर्स. चला करूया काय आता सेम इथं बघा परत मी सेम करतो काय मध्ये बी इनव्हर्स. आता कोण घेतो मध्ये ए इनव्हर्स आणि ए इंटू बी. सेम बघा ए इनव्हर्स इंटू ए म्हणजे मधले दोन पहिलं घेतलं. यांचा आन्सर किती येतो, आयडेंटिटी बी इनव्हर्स इंटू आयडेंटिटी इंटू बी. आपल्याला हे माहिती आहे की आयडेंटिटीने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येतो, तीच संख्या. मग बी इनव्हर्स इंटू काय ना बी इनव्हर्स इंटू बी. आता बी इनव्हर्स इंटू बी म्हणजेच कोण परत आयडेंटिटी आलं का, बी इनव्हर्स ए इनव्हर्स इंटू ए बी इक्वल टू काय झाला, आयडेंटिटी. म्हणजेच काय जो आहे तुमच्याकडं ए बी चा इनव्हर्स. आता ए बी चा इनव्हर्स म्हणजेच काय बी इनव्हर्स ए इनव्हर्स. ठीक आहे. म्हणजे या दोघांचा गुणाकार जर माझा आयडेंटिटी आला तर ए बी चा इनव्हर्स कोण झाला, दिस पार्ट. आता हे झालं आपल्याकडं सेकंड बी. समजलं असेल. परत सांगतो फास्टली की आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं की ए बी चा इनव्हर्स बी इनव्हर्स ए इनव्हर्स. आपल्याला हे आणण्यासाठी काय करावं लागतो इथं बघा बी ए इंटू बी इक्वल टू जर आयडेंटिटी आला तर आपण म्हणतो काय की ए चा इनव्हर्स कोण झाला, बी इनव्हर्स. सॉरी ए इनव्हर्स म्हणजे कोण, बी. कोण झाला, बी. तसंच आहे की या दोघांचा गुणाकार जर आयडेंटिटी आला तर एकाचा इनव्हर्स कोण असेल, दुसरा. आपण आता तिसरं प्रूव्ह करूया. बघा तिसरं आता ऍडजॉइंट मध्ये सेम जसं की इनव्हर्स मध्ये केलं तसंच आपल्याला ऍडजॉइंट मध्ये आहे. ऍडजॉइंट मध्ये काय प्रूव्ह करायचं आहे की ए बी ऍडजॉइंट ऑफ ए बी इक्वल टू पहिला ऍडजॉइंट ऑफ बी आणि नंतर कोण ऍडजॉइंट ऑफ ए. तर आपण एक एक प्रूव्ह करूया. पहिलं बघा ऍडजॉइंट ऑफ ए बी घेऊया. काय घेतलं मी ए डी जे ऑफ ए इंटू बी. ठीक आहे. आता मी या साईडला पण ए बी ने मल्टिप्लाय करतो आणि आन्सर आणतो. नंतर मी या साईडला पण ए बी ने मल्टिप्लाय करतो आणि आन्सर आणतो. बघा दोन्ही इक्वल येतात का. मग मी पहिली साईड घेतली काय ऍडजॉइंट ऑफ ए बी. त्याला मल्टिप्लाय केलं मी ए बी ने. कशाने मल्टिप्लाय केलं, ए बी. ठीक आहे. की एखाद्या मॅट्रिक्स ए ने आणि ऍडजॉइंट ऑफ ए ने जर मल्टिप्लाय केलं तर डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी आन्सर येतो. तसंच जर मी केलं काय ए बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए बी. आता ए च्या जागी कोणी लिहिलं ऍडजॉइंट ऑफ ए बी. तर आन्सर किती येणार आहे, डिटर्मिनंट ऑफ ए बी इक्वल इंटू आयडेंटिटी. हे आपण प्रूव्ह केलं ना की ए ने जर ऍडजॉइंटला मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर किती येतो, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. ठीक आहे. आता काय करूया आपण की याचा वापर केला आपण. आता ए च्या जागी कोणी मी दोन्ही एकत्र घेतलं ए बी. आता उलट बी चालतं याचा कसं की उलट म्हणजे कसं ऍडजॉइंट ऑफ ए इंटू बी
इक्वल टू इंटू ए बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए बी इंटू आयडेंटिटी. म्हणजे काय ऍडजॉइंट मी पहिला घेतला आणि काय नंतर घेतला तर काही फरक पडत नाही. सपोज मी या दोघाला घेऊन एक इक्वेशन मानतो. आता मला काय करायचं की या साइडचा डिटरमिनंट किती आला, याला ab ने मल्टिप्लाय करून डिटरमिनंट ऑफ ab आला, आणि जर मी याला मल्टिप्लाय करून जर माझा आन्सर ab आला डिटरमिनंट ऑफ ab, तर दोन्ही इक्वल झाले दोन्ही साइडने. मग ही साइड इक्वल टू ती साइड आपण करू शकतो. बघ याच्यामध्ये काहीच नाही केलं मी, फक्त ab घेऊन मी आपल्या डायरेक्ट डेफिनेशन होते. आता दुसऱ्या साइडने काय करूया की याला पण मी ab ने मल्टिप्लाय करतो. दुसरं काय आता आपल्याकडे काय a इंटू b, आणि काय घ्यायचं आपल्याला आता ही साइड काय ना ऍडजॉइंट ऑफ ए सॉरी बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. बघा काय केलं मी की ही साइड घेतलेली आहे, या साइडचं डायरेक्ट बाय डेफिनेशन आलं. आता या साइडला काय घेतलं की ए बी ने मल्टिप्लाय केलं. आता ए बी ने मल्टिप्लाय घेतल्यानंतर काय आलं बघा की परत आपण ह्या मधल्याचं घेतलं काय ना ए बाहेर काढला इंटू ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. काय घेतलं मधला गुणाकार म्हणजे b इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आणि आपल्याला माहिती आहे b इंटू ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे कोण. आता पहिला आपण काय जर a इंटू ऍडजॉइंट ऑफ ए जर राहिला तर त्याचा किती येतो डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी. इथं पण सेम आहे काय डिटर्मिनंट ऑफ b इंटू आयडेंटिटी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए आलं. आता आपल्याला डिटर्मिनंट म्हणजे एक नंबर येतो. आता नंबर काय आपण बाहेर काढू शकतो, तर काय आला डिटर्मिनंट ऑफ b बाहेर आला, आणि आयडेंटिटी मल्टिप्लाय केल्यावर काही फरक पडत नाही. म्हणून हे जो डिटर्मिनंट b इंटू आयडेंटिटी b झाला हा मी बाहेर काढला. राहिला काय तुमच्याकडे a इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आणि आताच पाहिलं आपण काय की a इंटू ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजेच कोण डिटर्मिनंट ऑफ a इंटू आयडेंटिटी. आणि हे म्हणजेच कोण आता b डिटर्मिनंट ऑफ b इंटू आयडेंटिटी. याला एकत्र करू शकतो आपण a इंटू b. बघा दोन वेगवेगळे आहेत तर त्याला आपण एकत्र करू शकतो. याला इक्वेशन नंबर 2 मान. हे कशाची व्हॅल्यू आली आहे की ए बी इंटू ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए याची व्हॅल्यू आलेली. बघा फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 एक साइड तर सेम आहे तुमच्याकडे काय ऍडजॉइंट ऑफ ए बी इंटू आय, इथं काय ऍडजॉइंट ऑफ ए. जर एक साइड जर इक्वल असेल तर याच्या दोन्ही साइड पण काय असतील इक्वल असेल. आता इक्वल आलो आपण काय की हे दोन इक्वेशन इक्वल आहे 1 आणि 2. फ्रॉम 1 अँड 2 कुठं चला हा मधला पार्ट रब करतो मी, मला जे लागतं ते ठेवतो. बघा एवढा पार्ट आपण सॉल्व्ह केला आहे. ठीक आहे. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 काय येतं बघा ही दोन्ही साइड तर इक्वल आहे डिटर्मिनंट ऑफ ए बी असं जर इक्वल असेल. आता याचं मी काय होतो की सपोज x इक्वल टू y असेल आणि y इक्वल टू जर z असेल, त्याचा मिनिंग काय होतो की x हा y च्या इक्वल आहे आणि y z च्या इक्वल आहे. तर तुमचा मिनिंग काय होतो की हा x कोणाच्या इक्वल असेल z च्या इक्वल असेल. ठीक आहे. तसंच आहे की इथं हा काय तुमच्याकडं ऍडजॉइंट ऑफ ए बी इंटू ए बी कोणाची इक्वल आहे डिटर्मिनंट ऑफ आय. आणि दुसरी इक्वेशन काय सांगते या दोघांचं पण हे इक्वल आहे. कोण इक्वल होऊन जाईल तुमच्याकडं की ए बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए बी. ठीक आहे. ही इक्वेशन याच्या इक्वल आहे. तर याच्या जागी मी आता काय पुट करू शकतो इक्वल टू ए इंटू बी काय नंतर ऍडजॉइंट ऑफ ए बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. काय केलं मी बघा हे इकडे घेतला आणि याचा हा घेतला. आता दोन्ही साइड ए बी आहे तर डायरेक्ट आपलं कॅन्सल होत नाही इथं. म्हणजे असं आपण म्हणतो ना ए बी कॅन्सल, तसं कॅन्सल होत नाही मॅट्रिक्स मध्ये. आपल्याला काय करावं प्री मल्टिप्लाय करावं लागेल. आपल्याला बघा ऍडजॉइंट ऑफ ए बी इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए आला. आपला प्रॉब्लेम कोण करतो फक्त ए बी, इथं पण ए बी. मग त्याला काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लाइंग ए बी चा इनवर्स. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल ए बी चा इनवर्स ऑन बोथ साइड. ठीक आहे. काही ना जर मल्टिप्लाय केलं काय ना आता मी इथं बघा आपल्याकडे काय आला तर ए बी ठीक आहे आणि ए बी चा इनवर्सनी मल्टिप्लाय केला दोन्ही साइड. हा आता इथं काय तुमच्याकडे या साइडला काय आला ए बी ऍडजॉइंट ऑफ ए इंटू बी इक्वल टू सेम आहे. इकडे पण मल्टिप्लाय करावं लागेल मला ए बी चा इनवर्स इंटू ए बी ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए.
आपल्याला माहिती आहे बघा ए इनवर्स इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, याचा आन्सर किती येतो आयडेंटिटी, आणि याचा पण आन्सर किती येतो आयडेंटिटी. मग हे झालं दोन्ही साइडनी कॅन्सल म्हणजे आयडेंटिटी आला, आयडेंटिटी मल्टिप्लाय केला काही फरक पडतो नाही. मग इकडे काय आलं तुमच्याकडे ऍडजॉइंट ऑफ ए इंटू बी इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, एवढा पार्ट. आता झालं प्रूफ काय की जर मी ऍडजॉइंट ऑफ ए बी घेतला तर त्याचा आन्सर किती येतो ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करा. थँक्यू.